सो व्हॉट अ बर्ड ही एक पोयम कुणाबद्दल सांगितली आहे, तर एका पक्ष्याबद्दल सांगितले आहे. पक्षी जेव्हा पहिल्यांदा पिल्लू असतो, त्याच्या आधी तो अंड्याच्या रूपात असतो, बरोबर, अंड्याच्या आत असतो. मग जेव्हा त्याला एक पिल्लू तयारतं अंड्यामध्ये, तेव्हा त्याला जे जाग येते आणि त्याला वाटतं की जग कसं आहे, एक असं छोटंसं गोल आकारचं हे सगळं जग आहे असं त्याला वाटतं. पण नंतर काय येतं, जेव्हा तो अंड्याच्या बाहेर येतो पक्षी, तेव्हा तो नेस्टमध्ये असतो ना, कारण अंडंही नेस्टमध्ये एखाद्या घरट्यात असतं. मग घरट्यामध्ये त्याला वाटायला लागतं की जग म्हणजे काय आहे, ते जे आपण गवत बघतो ना, ते गवतासारखं तेवढंच जग आहे असं त्याला वाटतं. नंतर काय येतं, त्याला वाटायला लागतं की जग म्हणजे का ग्रीन लिव्ज, म्हणजे द वर्ल्ड इज मेड ऑफ लिव्ज, म्हणजे पानांपासून जणू बनले सगळं जग असं त्याला वाटायला लागतं, एवढंच जग आहे असं वाटतं. पण जेव्हा तो मोठा होतो, उडायला लागतो आकाशामध्ये तो पक्षी, मग त्याला लक्षात येतं की झाडाच्याही पलीकडे एक मोठं स्काय आहे, आकाश आहे, आणि त्याच्या खाली म्हणजे मोठं जग आहे, थोडक्यात त्याला लक्षात येतं. आणि मग जेव्हा तो उंच उडतो तेव्हा लक्षात येतं की जग हे छोटं नसून खूपच मोठं आहे. आणि म्हणून कवी आपल्याला विचारतो की हाऊ द वर्ल्ड इज रिअली मेड, आय कॅनॉट टेल, कॅन यू. म्हणजे ॲक्च्युली मी पण सांगू शकत नाही नेमकं जग केवढं आहे, कसं आहे, ते तुम्ही काही सांगू शकता का मला, असं सुंदरपणे वर्णन केलेलं आहे एका पक्ष्याचं मनोगत म्हणू शकतो आपण.